हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार कधी असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडलाय. मात्र आता 30 जुलैच्या आत कर्जमाफी मिळेल अशी शक्यता निर्माण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत तशी माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली होती अशी सूत्रांची माहिती आहे. सोबतच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून देखील 30 जुलै आधीच सरकारकडून शेतकरी कर्जमाफी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. केंद्रांकडून शेतकऱ्यांच्या आयकर परताव्याचा डेटा अंतिम झाल्याची माहिती आहे. अशातच राज्य सरकारकडून या संदर्भात लवकरच कार्यवाही करत कर्जमाफी संदर्भात येत्या काही दिवसात अंमलबजावणीला सुरुवात होताना दिसेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की अद्याप आम्ही कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करू. अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे म्हणून उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. तांत्रिक अडचणी राहिलेल्या नाहीत. आयकर बाबतचा डेटा देखील परवा प्राप्त झाला आहे, त्यामुळे कोणतीच अडचण नाही. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार. बोगस बियाणं प्रकरणात कारवाईचा धडाका सुरू आहे. 11,584 तक्रारी प्राप्त आहेत. 81 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरीप 2025 मध्ये सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर सर्वाधिक तक्रारी विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ मधून आल्या होत्या असं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.